बारामती शहराच्या वैभवामध्ये भर घालणारा असा दिमागदार शादीखाना आम्ही उभा केला। खूप अडचणी आल्या, कुठं करायचा, काय करायचं, अरे बापरे 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 बापरे, कोणी म्हणायचं इकडंच करा, कोणी म्हणायचं तिकडंच करा, कोणी म्हणायचं असंच करा तसंच करा। काम करताना एवढ्या अनंत अडचणी येतात, जागेचा प्रश्न निर्माण झालेला होता। परंतु आता आम्ही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नदी सुधार कार्यक्रम आपण हातात घेतलाय आणि त्याच्या शेजारी हा आपला शादीखाना उभा केलेला आहे। आपण गजानननी काय सांगितलं, त्याच्यामध्ये आत्ताच अल्पसंख्याक विभागातर्फे जवळपास 9 कोटी रुपये आपण बारामती तालुक्याला त्या ठिकाणी दिलेले। जवळपास ग्रामीण भागामध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीने दफनभूमी, त्याला कंपाऊंड, इतर काही गोष्टी, त्याच्यामध्ये देखील 8 कोटी रुपये दिलेले। माळेगावला पण आपण निधी दिलाय। शेवटी आम्ही एकत्रपणे, कुणी कुठल्या जातीचा धर्माचा अनादर करण्याचं काही कारण नाही। प्रत्येकाने एकमेकाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत, एकमेकाच्या सणामध्ये, एकमेकाच्या आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे। ही शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे। शिवाजी महाराजांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा 18 पगड जाती त्यांच्याबरोबर होत्या। माझे मुस्लिम समाजाचे बांधव देखील त्यांच्या करता लढत होते, जीवाला जीव देत होते। हा इतिहास आहे आणि आपण विसरता कामा नये। कसल्याही प्रकारचा प्रसंग आला तरी, आज मी महायुतीच्या सरकारमध्ये असलो तर इद्रिस नायकवडी, वसीम बुरान, या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाहीये आणि त्यामध्ये आपण सगळेजण एकोप्याने जातीय सलोखा ठेवून पुढे वाटचाल करायची आहे। आणि वाटचाल करत असताना मी तर अलीकडच्या काळामध्ये अब्दुल सत्तार ज्यावेळेस आपले या खात्याचे मंत्री झाले आणि माझ्याकडे अर्थ मंत्रालय आलं, त्यावेळेस अनेक योजना, मग आपल्या मौलाना आझाद महामंडळाचा भागभांडवल वाढवण्याचा निर्णय आपण घेतला। मध्ये मला मखदूम आणि या सगळ्यांनी अल्ताफनी सांगितलं की दादा, कर्ज देताना 8 वर्षाचीच गॅरंटी सरकार देतं। सरकारने गॅरंटी दिली पण ती 8 वर्षाच आहे, त्याच्यामुळे बँका तयार होत नाही। मग ती 8 वर्षाची अट मी काढून टाकली आणि आता अट कुठली ठेवली नाही, गॅरंटी पूर्णपणे त्या ठिकाणी दिली। त्याच्यामध्ये बजेटमध्ये तरतूद मी अल्पसंख्याक विभागाला जास्त केली। मी अनेक माझ्या सहकाऱ्यांना घेऊन बसतो आणि त्याच्यामध्ये चर्चा करतो, काय धोरण घेतलं पाहिजे, काय आपण केलं पाहिजे। आपल्या वक्फ बोर्डाच्या जमिनी कुणी पण गिळायला सुरुवात केलेली होती, ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती, त्याबद्दल पण काही निर्णय आपण घेतले। काही बाबतीमध्ये मी रेव्हेन्यू सेक्रेटरी, ACS रेव्हेन्यू, त्याच्या अध्यक्षतेखाली समिती केली आणि ज्या काही अशा गोष्टी आहेत की ज्या अडचणीच्या आहेत, त्याच्यातनं सुलभपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न मनापासून माझा चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण मिळून हे काम करतोय। आता उर्दू शाळेचं पण काम आपल्याला हातामध्ये घ्यायचं, निधी आलेला आहे, निधीच्या कुठं काही अडचण नाही। मध्ये अल्ताफनी, तरन्नुमनी शाळा इकडे काढली पहिल्यांदा मेडद रोडला, इंग्लिश मीडियम स्कूल। मी माझ्या परीने त्याला जे सहकार्य करता येईल ते केलं। उद्घाटनाला मीच गेलो, त्याच्यानंतर त्यांनी पलीकडच्या बाजूला नवीन जो रस्ता आपण मोठा किरण गुजरांचा वस्ती तिथून आपल्या दिलीप डावण पाटलांच्या वस्तीकडे निघतो, तो आपण केला। तिथं अल्ताफनी जमीन घेऊन शाळा बांधली, तिथं रस्ता नव्हता। सारखा अल्ताफ आणि तरन्नुम सांगायची, दादा रस्ता, दादा रस्ता। मग म्हणलं अरे देतो करून, जरा दाबाने घे ना, त्याचं काम फार फास्ट असतं। पण मी तोही रस्ता करून दिला, तुम्ही जावा कधी पण बघा। शेवटी आपण एकमेकाला मदत केली पाहिजे। फक्त निवडणुकीवर डोळा ठेवून स्वार्थ साधायचा हे माझ्या रक्तात नाही, हे माझं काम नाही। त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये देखील लोकसभेच्या निवडणुका आता लवकरच जाहीर होतील। मला असं वाटतं की उद्या किंवा परवा आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे। मला अल्ताफचा फोन यायचा की दादा, मखदूमांनी आपल्याला चांगली मदत केलेली आहे आणि ते जर लवकर झालं तर फार बरं होईल।
ह्याच्यामध्ये आपण प्रस्ताव पाठवतो केंद्राकडनं निधी येतोय। आज अल्ताफ जे म्हणाला की ह्याच काळामध्ये मिळालं तर बरं होईल, त्याचा प्रयत्न मी करतो, त्याबद्दल आपण काळजी करू नका। पण ज्यांना ज्यांना आज 4.5 कोटी रुपयाचं वाटप होणार आहे, चेक आपण देणार आहे, त्यांना विनंती, मंजुरी पत्र देणार आहे, त्यांनी कृपा करून त्याच कामाच्या करता त्या पैशाचा वापर करा। त्याच्यातनं तुमच्या कुटुंबांना, तुमच्या प्रपंचाला, तुमच्या मुलाबाळांना कसं त्या व्यवसायातनं तुम्हाला घर चालवता येईल याबद्दलचं काम तुम्ही चांगल्या पद्धतीने करा। तुम्ही हे घेतलेले पैसे वेळेमध्ये फेडले तर पुढच्यांना मला मखदूमला सांगून ते आणखीन वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या अल्पसंख्याक समाजाला निधी मिळवून देता येईल। 60च आहे ना बाबा, 40% कमी, 40 ते आपल्याला वाढवावी लागेल अल्ताफ, त्यांनाही सगळ्यांना। आणि साधारण आपले व्यवसाय करणारी जी लोक आहेत त्यांना पहिल्यांदा प्राधान्य द्या, त्यांना सांगा की बाबा तुम्ही नीटपणे करा। या पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू। आज कार्यक्रमाला येत असताना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळात काही मागण्या पण मखदूम आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेल्या आहेत। मला मखदूमांना एवढंच सांगायचं आहे की त्याच्यात त्यांनी शैक्षणिक कर्ज मर्यादा 5 लाखावरून 20 लाखापर्यंत करा, त्याच्यातनं राज्य सरकारच्या भागभांडवलातनं काही योजना करा, महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांतर्गत आकारण्यात येणारे व्याज दर कमी करण्यात यावेत। इतर महामंडळाप्रमाणे या महामंडळाला देखील शासनातर्फे प्रशासकीय अनुदान उपलब्ध करून द्यावं। मी आता तुमचं एक परवाच कॅबिनेटला निर्णय घेतला की तुमचं कमिशनरेट का काहीतरी करायचा आमचा निर्णय झाला, आयुक्तालय। तर माझ्या ज्या ज्या गोष्टी लक्षात येतील त्या तुम्ही मला सांगा, माझ्या नाही लक्षात आलं तुमच्या आल्या तर, आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम बाबांनो आपण सगळेजण मिळून या निमित्तानं करू। हे सगळं करत असताना कायद्याचं, नियमाचं, संविधानाचं सगळ्यांनी अतिशय आदर केला पाहिजे, त्यांनी आदर करूनच काम केलं पाहिजे। कायदा हातामध्ये घेण्याचा कधीच कोणी प्रयत्न करू नये, समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य पुढे करू नये। त्यामध्ये सगळ्यांनीच आपापला जी काही भूमिका आहे ती नीटपणे, समाजात विस्तुष्ट निर्माण होणार नाही ह्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये सगळे मिळून काम करूया। बारामतीमध्ये मी कायदा सुव्यवस्था चांगल्या ठेवण्याचा प्रयत्न केलाय, सगळ्या मिळून मिसळून आपण बारामतीकर म्हणून इथं राहतोय, बारामतीचा विकास झपाट्याने आपण करतोय। आत्ताच गोरगरिबांना आपण 100 घराचं वाटप केलं, आता पुन्हा उघड्या मारुतीपाशी जाऊन तिथं 220 ना सर्वे नंबर 220 तिथंही काही घरांचं वाटप आपण करतोय। वेगवेगळ्या योजना आहेत, नाही शॉपिंग सेंटरचं उद्घाटन करतोय ना, आणि ह्याचं भूमिपूजन, तिथं एक शॉपिंग सेंटर केलेलं आहे। प्रत्येकाला ज्यावेळेस आई वडील जन्माला घालतात त्यावेळेस कधी ना कधी काळाच्या नियतीनं बोलवणं आलं की आपल्याला प्रत्येकाला जायचं आहे। त्याच्यावर जाताना वेगवेगळ्या भागामध्ये व्यवस्थितपणे दफनभूमी, व्यवस्थितपणे स्मशानभूमी, ह्या पण मूलभूत गरजा आहेत, त्याही देण्याचा प्रयत्न। आत्ताही मला काही निवेदन दिली की दादा जागा कमी पडतीये काही ग्रामीण भागामध्ये, त्याही बद्दलच्या सूचना। आता आचारसंहिता जवळपास सुरू झालेली आहे, त्याच्यामुळं आचारसंहिता संपल्यावर आज अनेकांनी बदल्या करा, अमुक करा, तमुक करा, प्रमोशन द्या, खूप काही दिलेलं आहे। ते सगळी माझे डेप्युटी कलेक्टर, माझे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत, त्यांच्याकडं ती कामं दिलेली आहेत। ते सगळं आचारसंहिता संपली, उद्या लागेल, ती संपल्यावर त्यांना मला ते सगळी कागद द्यायला सांगेन आणि त्या पद्धतीनं आपण ते प्रश्न मार्गी लावू। याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका। माझी आपल्याला विनंती आहे की आज बारामतीमध्ये आपल्या 150
मुस्लिम व्यावसायिकांना आपण सरकारच्या मार्फत म्हणजेच मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 3 लाख रुपये याप्रमाणे 4.5 कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देतोय। मित्रांनो, आपल्या मुस्लिम समाजातील अनेक जण छोट्या छोट्या उद्योग करून उदरनिर्वाह करतात। आपल्या समाजाला आर्थिक विकासात प्रवाह येण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हे काम आपण करतोय। आपल्या मुस्लिम समाजात असे अनेक समूह घटक आहेत जे गावगाड्याच्या 12 बलुतेदारांच्या मध्ये मोडतात। मग ते सुतारकाम असो, ते बागवानी असो, ते शिकलगार असो, ते मण्यार असो, ते मदारी असो, अत्तार असो, अशी कितीतरी नावं मला तुम्हाला सांगता येतील। या माझ्या मुस्लिम समाजातील अनेक जण आज देखील आपला पारंपरिक व्यवसाय करतात। त्यासाठी आम्ही सरकारच्या माध्यमातून मदत करण्याचा सतत प्रयत्न करत असतो। आपल्या मुस्लिम समाजातील तरुण युवकांच्या मध्ये उद्योगधंद्यांचं प्रमाण जास्त आहे आणि नोकरीपेक्षा उद्योगधंदा करण्याकडे आपल्या तरुणांचा कल जास्त आहे। या सर्व तरुणांच्या मध्ये काहीतरी करण्याची इच्छा आहे। आज मी सरकारच्या मार्फत हे सर्व पाठबळ तुम्हाला देण्यासाठीच इथं आलेलो आहे। ह्याच्या आधी काही लोकांनी, काही पक्षांनी तुमची मतं मिळवण्याचा प्रयत्न केला। इद्रिस नायकवाडी, वसीम बुरानला विचारा, पण त्या पद्धतीनं समाजाला जे द्यायला पाहिजे ते दिलेलं नाही। मी आत्ताच काल परवा वैद्यकीय शिक्षण मंत्रालय आमच्या हसन मुश्रीफ यांच्याकडे जसं MBBS मेडिकल कॉलेज आपण काढतो, जसं आपण आयुर्वेदिक कॉलेज काढतो सरकारच्या तर्फे, तसं परवाच्या कॅबिनेटमध्ये युनानी जे शिक्षण आहे त्याचं कॉलेज इद्रिस नायकवाडी आपण रायगड जिल्ह्यामध्ये काढण्याचा निर्णय घेतला। त्याला मंजुरी मी दिली, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, आम्ही सगळ्यांनी। कारण आपल्या वर्गाला ते युनानीमध्ये शिक्षण घेतलेले डॉक्टर लागतात। मी परवा पण मागे करोना आला होता तेव्हा हे सगळं पाहायचो। माझ्या मालेगावमध्ये तेच युनानी डॉक्टर सांगतील तेच औषधं ती मंडळी घ्यायची आणि त्याच्यामुळे ज्याच्यावर विश्वास असेल तसं शिक्षण, तसे डॉक्टर आपण तयार केले पाहिजे, याबद्दल दुमत नाही। हा निर्णय कधी मागं कुणी घेतला नव्हता, तो काल का परवा दिवशी आम्ही तो निमित्तानं घेतला। सांगायचं तात्पर्य खूप काही आता आपल्याला करता येतंय। आता लवकरच लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत। माझी तुम्हाला विनंती आहे की या निवडणुकीच्या निमित्तानं आतापर्यंत तुम्ही माझा ऐकत आलेला, तुम्ही घड्याळाची साथ कधी सोडलेली नाहीये। माझी आया बहिणींना विनंती आहे, भावाच्या नात्याने, मुलाच्या नात्याने, आणि माझ्या पुरुष मंडळींना पण विनंती आहे की यावेळेस घड्याळाचं चिन्ह घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघात किंवा इतर वेगवेगळ्या भागात जे उमेदवार उभे केले जातील त्यांना तुमचे आशीर्वाद, त्यांना तुमचा भरभक्कम पाठिंबा, त्यांना तुमचं सहकार्य आणि पवित्र मत हे आपण द्यावं, अशा प्रकारची माझी विनंती आहे। परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्सचे YouTube चॅनेल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा।